जय जय रामकृष्ण हरी. मित्रांनो, कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते की माणूस बाहेरून जिवंत असतो पण आतून पूर्णपणे तुटलेला असतो. अशाच एका माणसाच्या आयुष्यात अचानक इतकी दुःख आली की त्याने देवावरच प्रश्न विचारायला सुरुवात केली. एक दिवस तो निराश होऊन एका महान संताकडे गेला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते आणि मनात एकच प्रश्न होता, मी कोणाचं वाईट केलं नाही तरी माझ्याच आयुष्यात इतकं दुःख का? संतांनी त्याचं बोलणं शांतपणे ऐकलं आणि मग त्याला एक अशी गोष्ट सांगितली ज्यामुळे त्या माणसाचं आयुष्य कायमच बदललं. ते संत होते संत तुकाराम महाराज आणि त्यांनी सांगितलेले शब्द आजही लाखो लोकांच्या मनाला शांतता देतात. पण त्या माणसाला त्याने नेमकं काय सांगितलं आणि त्या एका वाक्यामुळे त्याच्या आयुष्यात काय बदल झाला? ही कथा ऐकल्यानंतर कदाचित तुम्हालाही तुमच्या दुःखाचं उत्तर मिळेल. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या सनातन धर्म या भक्तिभावाने ओथंबलेल्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, चॅनलवर जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्री हरी विठ्ठल नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. मित्रांनो, एक गाव होतं. त्या गावात रामू नावाचा एक माणूस राहत होता. रामू मेहनती होता, प्रामाणिक होता, पण त्याच्या आयुष्यात दुःखच संपतच नव्हतं. एक वर्ष दुष्काळ आला, त्याची शेती नष्ट झाली. काही दिवसांनी त्याच्या व्यापारात नुकसान झालं, घरात वाद वाढले आणि एक दिवस तो पूर्णपणे तुटून गेला. त्याच्या मनात एकच प्रश्न होता, देवा, माझ्याच आयुष्यात इतकं दुःख का? एक दिवस गावात कीर्तनासाठी महान संत आले होते. ते संत होते संत तुकाराम महाराज. गावातील लोक त्यांच्या कीर्तनाला गेले. रामूही तिथे गेला, पण त्याच्या मनात भक्ती नव्हती. तो फक्त उत्तर शोधत होता. कीर्तन संपल्यानंतर तो संतांच्या जवळ गेला. डोळ्यात पाणी आणून म्हणाला, महाराज, मी आयुष्यभर चांगलं केलं, कधी कोणाला त्रास दिला नाही, पण माझ्याच आयुष्यात इतकं दुःख का येतं? संतांनी सांगितलेली ती गोष्ट संत तुकाराम महाराज शांतपणे हसले. ते म्हणाले, मी तुला एक गोष्ट सांगतो. एकदा एक शेतकरी होता. त्याच्या शेतात 2 झाडं होती. एक झाड रोज वाऱ्याला, पावसाला आणि उन्हाला तोंड देत होतं, तर दुसरं झाड नेहमी सावलीत होतं. काही वर्षांनी पहिलं झाड खूप मजबूत झालं, पण दुसरं झाड कमकुवत राहिलं. महाराज म्हणाले, रामू, जीवनात येणारी दुःख म्हणजे वादळासारखी असतात. जीवनात येणारी प्रत्येक दुःख हे वादळासारखं असतं. ती आपल्याला तोडण्यासाठी नाही तर आपल्या मजबूत बनवण्यासाठी येतात. रामू पुन्हा विचारतो, महाराज, मग मनाला शांतता कशी मिळेल? महाराज म्हणाले, 3 गोष्टी लक्षात ठेव. पहिलं, रोज देवाचं नाव घे. दुसरं, जे आहे त्यात समाधान ठेवा. तिसरं, आणि दुसऱ्याला मदत करा. ते म्हणाले, जेव्हा माणूस देवाचं नाव घेतो तेव्हा त्याचं दुःख हलकं होतं. रामू काही वेळ शांत बसला, पण त्याच्या मनात अजून एक प्रश्न होता. तो पुन्हा संतांच्या पायाशी बसला आणि म्हणाला, महाराज, तुमचं म्हणणं मला समजलं. दुःख माणसाला मजबूत बनवतं, हेही मी मान्य करतो, पण एक प्रश्न अजूनही मनात आहे. संतांनी प्रेमाने विचारलं, काय प्रश्न आहे रे? रामू म्हणाला, महाराज, जर देव खरोखर आपल्या भक्तांवर प्रेम करत असेल तर तो आपल्या भक्तांना इतकी परीक्षा का देतो? हे ऐकून संत तुकाराम महाराज हलकेसे हसले. ते म्हणाले, रामू, आई आपल्या मुलावर खूप प्रेम करते ना? रामू म्हणाला, हो महाराज. महाराज म्हणाले, पण जेव्हा मुलगा चालायला शिकत असतो तेव्हा आई त्याचा हात सोडते. रामू आश्चर्याने म्हणाला, हो, ते खरं आहे,
महाराज म्हणाले, आई त्याचा हात का सोडते? रामू म्हणाला, मुलगा स्वतः चालायला शिकावा म्हणून. महाराज हसले आणि म्हणाले, रामू, देवही तसाच असतो. कधी कधी तो आपल्या भक्ताचा हात थोड्या वेळासाठी सोडतो, कारण भक्ताला आतून मजबूत बनवायचं असतं. महाराज पुढे म्हणाले, आणि लक्षात ठेव, जेव्हा माणूस दुःखात असतो तेव्हा तो देवाच्या सर्वात जवळ असतो. हे शब्द ऐकून रामूच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, महाराज, आज मला समजलं, दुःख म्हणजे शिक्षा नाही, ते देवाचं शिक्षण आहे. संतांनी शेवटी एकच वाक्य सांगितलं, रामू, मनात नेहमी विठ्ठल यांचं नाव ठेव. दुःख कमी होईल की नाही मला माहित नाही, पण तुझं मन नक्की शांत होईल. त्या दिवसापासून रामूने तक्रार करणं सोडलं. तो रोज विठ्ठल यांचं नाव घ्यायला लागला. थोड्या दिवसात त्यांच्या आयुष्यातील दुःख कमी झाले नाहीत, पण त्याचं मन मात्र नक्की शांत झालं. मित्रांनो, जीवनात दुःख येणं थांबणार नाही, पण संत आपल्याला एक गोष्ट शिकवतात, दुःख बदलणं आपल्या हातात नसतं, पण दुःखाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आपल्याकडे आहे, पण दुःखाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्या हातात नक्की असतो. आणि ज्या दिवशी हा दृष्टिकोन बदलतो त्या दिवशी मनाला खरी शांतता मिळते. तर मंडळी, कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच भक्तिमय कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा. सनातन धर्म, भक्ती आणि माहिती. जय जय रामकृष्ण, जय जय राम.